नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। चांदूर रेल्वे शहरातील महालक्ष्मी नगर येथील रहिवासी रवींद्र साबळे यांच्या राहत्या घरी दिनांक 26/4/2025 रोजी मध्यरात्री 2 ते 3 वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी घरात शिरून बेडरूममध्ये असलेल्या गोदरेजच्या कपाटातील 6 लाख किमतीचे 50 ते 60 ग्राम सोन्याचे दागिने व 5 ते 10 चांदीचे नाणे व 10 ते 12 हजाराची रोकड असा किमती एवज कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी लंपास केले। घटनेच्या दिवशी रवींद्र साबळे हे बाहेरगावी गेले असता घरामध्ये फक्त पत्नी अर्पणा साबळे व त्यांची लहान मुलगी हेच घरी होते। घरात दोघी एकट्या असल्याची बेडरूममध्ये न झोपता दोघीही हॉलमध्ये झोपल्या। मध्यरात्री 2 वाजता दरम्यान कंपाऊंड वॉलवरून चोरट्यांनी प्रवेश करून बेडरूमचे लॉक तोडून बेडरूममध्ये प्रवेश केला व उर्वरित रूम आतून कडीने बंद केल्या। सकाळी साधारणतः 7:30 वाजता जेव्हा अर्पणा साबळे झोपेतून जागी झाल्या तेव्हा हॉलच्या दाराची कडी बाहेरून बंद केल्याचे लक्षात आले। काहीतरी विपरीत घडल्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना आवाज दिला। त्यानंतर शेजाऱ्यांनी घरात येऊन हॉलला बाहेरून लावलेली कडी उघडली। बोडीतून बेडरूममध्ये प्रवेश करताच चोरी झाल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गाठले व प्राथमिक तपास कार्य केले आणि डॉग स्क्वॉड आणून पुढील तपास करण्याचे आश्वासन केले। महालक्ष्मी नगर, संताबाई, यादव नगर, महारुद्रनगर या भागात चोराचे प्रमाण वाढत आहे। तेव्हा पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून पोलिसांनी स्थानिक नागरिकांना संरक्षण देण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। नमस्कार, मी अपर्णा रवींद्र साबळे। काल आम्ही सायंकाळी 11-11:30 वाजता झोपलो होतो आणि घरी मी आणि माझी मुलगीच होती, दोघीच जणी होतो। तिचे बाबा काल बाहेरगावी गेले होते आणि नेमकं सकाळी उठून पाहिलं तर आम्ही दोघी जणी आतमध्ये लॉक झालो होतो। बाहेरून सगळे दरवाजे बंद केलेले होते। मग बाजूच्या शेजारच्या मुलाला आवाज देऊन त्यांनी तो गेटवरून चढून त्यांनी दरवाजा गेट वगैरे उघडलं। मग तिकडनं पाहिलं तर पूर्ण कपाटातलं वगैरे सगळं सामान अस्ताव्यस्त झालेलं होतं। जे काही गोल्ड होतं ठेवलेलं। एकंदरीत किती रुपयाची चोरी झाली? कॅश होती 10 ते 15 हजार रुपये नगदी ते होतं आणि 60 ते 70 ग्राम सोनं होतं, ते गेलं पूर्ण। आणि काही त्यात सिल्वरचे कॉईन होते आणि मोबाईल पण गेलेले। पोलीस स्टेशनमध्ये गेलो मी आणि सुमित। तर मी म्हटलं त्यांना, तुम्ही एवढ्या चोऱ्या होऊन राहिल्या, साधी तुम्ही पेट्रोलियमची पण गाडी फिरवत नाही। तर ते म्हणाले आम्हाला की पेट्रोलियमची गाडी की प्रत्येक घराजवळ की आम्ही उभी करून हे करू का, म्हणे हॉर्न करू का, पटकन जाते आणि पटकन येते म्हणे। म्हणजे 15 दिवसाच्या आधी पण आमच्या घरासमोर डिवरीताईकडे चोरी झाली, तेव्हापासून आमच्या कॉलनीत ना पेट्रोलियमची गाडी आली ना कुठूनच आवाज आला। आणि मग विचारलं की म्हणे तुम्ही म्हणे कॉलनीमध्ये वॉचमॅन का बरं नाही ठेवत, म्हणे तुम्ही सगळ्यांनी एक जमाव करायचा होता, म्हणे कॉलनीवाल्यांनी वॉचमॅन ठेवायचा होता म्हणे। असे पोलीस लोकांनी जर असे उत्तरं दिले तर आम्ही सर्वसामान्य जनतेने कोणाशी संपर्क करायचा, त्यांनी जर असे उत्तरं दिले तर। शहरात दिवसा चोऱ्या होते, काय करते बा पोलीस? दिवसा 10 वाजता चोऱ्या होऊन राहिल्या, रात्री गस्त नाही, काही नाही। तुमच्या घरी पण झाली होती ना? हो, माझ्या घरी झाली होती। किती दिवस झाले त्या घटनेला? त्याला 3 हप्ते महिना होत आला आणि रोज होऊन राहिला चोऱ्या, रोज होऊन राहिले। एक दिवस नाही काही असं, एक दिवस असला तर काहीतरी रोज होऊन राहिला ना। तुमच्या घरी जेव्हा चोरी झाली तर त्याचा छडा लागला का? नाही, काहीच छडा नाही लागला, आश्वासन भेटले। दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान आम्ही बाहेरगावी गेलो होतो। तर समोरच्या बाई दिसला म्हणून ते माझ्याकडे दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान झाली। कोणत्या कॉलनीत? हे घर ह्याच कॉलनीत, काय कॉलनीचं नाव? महालक्ष्मी नगर। 1 ते 1:30च्या दरम्यान। आता 4 दिवस 5-6 10 दिवस झाले।